मध्यरात्रीच्या सुमारास पवई तलावात एक हाऊसबोट बुडाली आहे। हाऊसबोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा समावेश होता। 8 लोक या हाऊसबोटीवर दारूची पार्टी करत होते। बोट बुडाल्यावर 5 जणांना वाचवण्यात यश आले, तर बाकी 3 जणांचा अद्यापही शोध सुरू आहे। पवई तलावात हाऊसबोट अनधिकृतरित्या चालवत असल्याची तक्रार याआधी स्थानिक नगरसेवक अविनाश सावंत यांनी केली होती। मात्र बड्या लोकांच्या या हाऊसबोट पार्टीला नेहमीच बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं होतं। परिणामी बेकायदेशीर चालणाऱ्या हाऊसबोट पार्टीमध्ये मध्यरात्री ही दुर्घटना घडली आहे। दारू पार्टी सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शुक्रवारी रात्री 10च्या दरम्यान या पवई तलावावरच एक हाऊसबोटच्या ठिकाणी पार्टीला जात असताना बोट बुडाली आहे आणि त्याच्यामधले एकूण 8 जण होते असं कळतं आणि 8 जणांमधल्या 5 जण ही बाहेर सुखरूप आलेले आहेत। मात्र 3 जणांचा शोध कार्य अजूनही सुरू आहे। इकडे फायर ब्रिगेडचे जवान आहेत आणि इकडचे स्थानिक लोकल जी माणसं आहेत त्याच्यानुसार या ठिकाणी शोधकार्य अजूनही सुरू आहे। 2014मध्ये जी 24 तासने मुद्दा उचलून धरला होता की पवईमध्ये जे हाऊसबोट चालतात ते पूर्णपणे अवैध आहे, त्याच्यावर रोख लागला पाहिजे। ह्याच करून मुंबईच्या महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये मोठा गदारोळ झाला होता व त्याच्यावर सुद्धा बंदी आणण्यात होती। पण मात्र अजूनही आपण बघू शकतो की अजूनही अशा पार्ट्या, या ओल्या पार्ट्या या ठिकाणी रंगत आहेत आणि आज या ओल्या पार्ट्यांचं अतिशय दुर्दैवी असं एक घटना समोर आली की ती हाऊस बोट आहे ती बुडालेली आहे। एक बोट बुडालेली आहे, त्याच्यामध्ये 8 जण होते। या 8 जणांमधले 5 जण हे बाहेर आलेले आहेत, त्यातले 3 जण हे स्वतः पोहून बाहेर आले, तर 2 जणांना जे लाकडाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार या ठिकाणी आता खूप गर्दी झालेली आहे। तिचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा आलेले आहेत। घाटकोपरचा हसन नावाचे एक अतिशय नामाजलेले एक जे गृहस्थ होते ते सुद्धा अजून लापता आहेत, ते त्यांना शोधकार्य सुरू आहे। मात्र आतापर्यंत जी घटना समोर आली आहे त्यानुसार या पवई बोट तलावामध्ये 8 जणांपैकी 5 जण सुखरूप वाचले आहेत, मात्र 3 जणांचा शोधकार्य सुरू आहे। स्टुडंट जर्नलिस्ट जाधवसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रशांत अंकुशराव म्हणजे प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, अशा प्रकारे परवानगी नसताना बेकायदेशीर हाऊसबोट पार्टी या ठिकाणी मनवली गेली, त्या विरोधात आता त्यांच्यावर कारवाईच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली जात आहेत का? या संदर्भात काही माहिती मिळतेय का? नक्कीच की आता रात्रीची जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे, कारण पण 3 जण अजूनही सापडलेले नाहीयेत। त्या जे पवई तलाव आहे त्या पवई तलावामध्ये मगर असतात आणि रात्री शोधकार्य करत असताना सुद्धा हे जे अग्निशमन दलाचे जवान होते ते बोटीमधून हे शोधकार्य करत होते। त्या जे अजूनही सकाळपर्यंत तरी कोणाचाही शोध लागलेला नव्हता, जे आपल्याला माहिती मिळते तोपर्यंत। आणि आता जे जर कारवाईची गोष्ट केली तर पहिलं या जे शोधकार्य करणार आणि त्यानंतरच मग कारवाई करणार असं पोलिसांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। आणि या 2014 डिसेंबरचाच महिना होता, डिसेंबर 2014 मध्ये झी मीडियाने आवाज लावून धरला होता की हे जे सगळं अवैधपणे चालतं। पण मात्र आता सरळ पुन्हा एकदा उघडकीस येते की ह्या हाऊसबोट आहेत, या हाऊसबोटवर पार्ट्या झाल्याच्या काल रात्रीची घटना आहे। हे 8 जणांना घेऊन एक सफेद कलर रंगाच्या बोटीमधून हे हाऊसबोटवर जात असताना तिकडच्या एका पोलला ही बोट आपटली व हे सगळेजण पलटले व त्यातले 5 जण हे पोहून बाहेर आले। त्यातले 3 जण स्वतः पोहत आले, तर 2 जणांना काठीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं। मात्र 3 जण आहेत ते अद्यापही बेपत्ता आहेत, त्यांचं शोधकार्य सुरू आहे। आता सकाळी उजेडल्यानंतर एनडीआरएफची टीम असेल किंवा पाणबुडे असतील ते या ठिकाणी येऊन त्यांचं शोधकार्य घेणार आहेत असं समजतंय। पण मात्र कारवाई कधी करणार हे आपल्याला काही क्षणातच कळणार आहे। नक्कीच प्रशांत, 3घांचा शोध अद्यापही सुरू आहे आणि शोधानंतर आता यावरती कारवाई होणार आहे। मात्र आता बेकायदेशीर अशा प्रकारे हाऊसबोट पार्टी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरती काय कारवाई होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।